स्वप्नाली रसवंतीगृह व सुप्रसिद्ध निलंगा राईस टी सेंटरचे देवणीत शानदार उद्घाटन। तरुणांनी व्यावसायिक व्हावं, मानवी हक्क अभियानाचे लक्ष्मण रणदिवे यांची प्रतिक्रिया। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। तरुणांनी बेकारीतून बाहेर पडण्यासाठी व्यवसायाकडे वळावे अशी प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानाचे लक्ष्मण रणदिवे यांनी दिली। लातूर जिल्ह्यातील देवणी बोरोळ चौकात उदगीर निलंगा रोडवर देवणीत प्रसिद्ध भाऊजीचे हॉटेल या ठिकाणी रसवंतीगृह व निलंगा सुप्रसिद्ध राईस हा व्यवसाय सुरू करण्यात आला। चविष्ट राईस बनविणारे पुण्याहून देवणीत आलेले अनुभवी आचार्य माधव गायकवाड अजनीकर तसेच रसवंतीगृहाचे मालक हंसराज बिरादर यांनी त्यांच्या अनेक वर्षापासून अनुभवात असणारे चविष्ट निलंगा राईस व रसवंती व्यवसाय हे देवणी शहरात भाऊजीच्या हॉटेलमध्ये सुरू केले आहे। सुप्रसिद्ध चविष्ट निलंगा राईस व रसवंतीगृहाचे शानदार उद्घाटन देवणी येथे करण्यात आले। सुशिक्षित बेकारांनी कुडत न बसता अशा व्यवसायाकडे वळावे अशी प्रतिक्रिया मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी या उद्घाटनाप्रसंगी दिली। लोकांच्या सेवेत दररोज ताजा रस आणि चविष्ट निलंगा राईस हे स्वस्त दरात मिळणार असून सर्वांनी या व्यावसायिकांचे ग्राहक बनून या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही लक्ष्मण रणदिवे यांनी केले आहे। हा व्यवसाय उभा राहिल्याने सकाळी घरातून उपाशीपोटी निघालेल्या कामगारांची सोय होणार असल्याचे बोलले जाते। या उद्घाटनाला आजनीचे माजी सरपंच भीम पाटील, आजनीचे उपसरपंच गजानन गायकवाड, या रसवंती व्यवसायाचे मालक हंसराज बिरादर, आजनीचे माजी सरपंच शिवाजी फुलवाड, जीवन जाधव, धमू ड्रायव्हर, विद्युत कर्मचारी दशरथ घंटे, महादेव लद्दे, भामाबाई घंटे, दिगंबर गिरी महाराज, विठ्ठल फुलवाड, सोलबने बटनपूरकर, श्रीमंत चौधरी इत्यादींची यावेळी उपस्थिती होती। या उद्घाटन प्रसंगी अनेक पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।